नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजच्या टॉप 20 बातम्या. पाहुयात कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष बातम्या. कोल्हापूर शहरात उन्हाळ्यामुळे धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे महापालिकेने 30 एप्रिल पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी वेळेसाठी होणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रचंड उष्णतेचा पशुधनावर परिणाम. 41 डिग्री सेल्सिअस तापमानामुळे गाई म्हैशींवर ताण येत असून दूध उत्पादनात घट झाली आहे. काही ठिकाणी प्रति जनावर 1 ते 2 लिटरने दूध कमी झाले आहे. यामुळे शेतकरी आणि दूध संघटना आर्थिक फटका बसतो आहे. वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. 2025-2026 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांमुळे हजारो प्रकरणे घडली. शासनाने सुमारे 13.7 कोटी नुकसान भरपाई दिली. मुख्यतः रानडुक्कर, बिबटे, गवे यांमुळे पिकांचे नुकसान झाले. माकडांचा वाढता त्रास. शासनाचा निर्णय. मानव वन्यजीवन संघर्ष वाढल्याने सरकारने माकड पकडण्याचे मानधन 300 वरून 600 केले आहे. मात्र तज्ञांच्या मते हा उपाय अपुरा असून दीर्घकालीन धोरणांची गरज आहे. सह्याद्री टायगर रिझर्व्ह वाद. कोल्हापूर मधील 17 गावे टायगर रिझर्व्ह योजनेतून वगळण्याच्या प्रस्तावामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पर्यावरण तज्ञांचा दावा आहे की यामुळे वाघांच्या मार्गावर परिणाम होऊ शकतो. घरफोडीची मालिका. राधानगरी तालुक्यात एका रात्री 6 घरफोड्या झाल्या. आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून चोरीत रोख, चांदी आणि दुचाकी चोरी झाली आहे. उष्णतेमुळे ग्रामीण भागात पाणी संकट. गावांमध्ये विहिरी व टाक्यांचे पाणी कमी होत आहे. काही भागात टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. शेतीवर हवामानाचा परिणाम. अवकाळी पाऊस आणि उष्णतेमुळे आंबा, ऊस आणि भाजीपाला पिकांवर परिणाम झाला आहे. ज्योतिबा मंदिर विकास प्रकल्प. ज्योतिबा डोंगरासाठी 250 कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला असून पर्यटन वाढवण्याचा उद्देश आहे. स्थानिक गुन्हेगारी आणि अपघातात वाढ. जिल्ह्यात खून, अपघात आणि बुडून मृत्यूंच्या घटना वाढल्याचे चित्र दिसत आहे. तर आता पाहूयात महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी. विदर्भात तीव्र उष्णतेची लाट. अकोला, अमरावतीसह अनेक शहरांमध्ये तापमान 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले. आरोग्याचा धोका वाढला असून प्रशासनाने सतर्कता जारी केली आहे. राज्यभर माकड त्रास वाढ. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी माकडांमुळे लोकांना त्रास होत आहे. सरकारने एक समान 600 दर लागू केला आहे. मध्य रेल्वे मेगा ब्लॉक. देखभाल कामांसाठी 15 तासांचा ब्लॉक घेतल्याने लोक आणि एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होत आहे. देखभाल कामांसाठी 15 तासांचा ब्लॉक घेतल्याने लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम झाला आहे. पर्यावरण व खाणकाम वाद. टायगर कॉरिडॉर आणि खान प्रकल्पांमुळे पर्यावरणीय प्रश्न गंभीर होत आहेत. शेती आणि दुग्ध व्यवसायांवर संकट. उष्णतेमुळे राज्यातील शेती आणि दूध व्यवसायांवर मोठा परिणाम होत आहे. तर आता पाहूयात भारतातील काही विशेष घडामोडी. देशभर उष्णतेची लाट. भारताच्या अनेक राज्यांमध्ये तापमान वाढले असून आरोग्य आणि शेती दोन्हींवर परिणाम होत आहे. निवडणूक वातावरण तापले. विविध राज्यांमध्ये निवडणुका सुरू असून राजकीय हालचाली वाढल्या आहेत. ग्रामीण भागात ऊर्जा पर्यायांचा शोध. LPG महागाईमुळे बायोगॅस आणि पर्यायी ऊर्जेकडे कल वाढत आहे. कृषी क्षेत्रात आव्हाने. हवामान बदलामुळे उत्पादन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यावरणीय धोके वाढले. वन्यजीवन संघर्ष, उष्णता आणि पाण्याचे संकट यामुळे देशभर पर्यावरणीय समस्या गंभीर बनत चाललेली आहे. तर याने अशाच टॉप 20 बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा एसपी9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.